सेम अंक असल्यामुळे 17चं ग्रुपिंग परत आलं लक्षात ना. म्हणजे कसंही तुम्ही करायला गेला तरी अंतिम क्षणी तुम्हाला 4 5 6 7 वरच यायला. आता मी 11चे ड्रॉप दाखवतोय. ग्रुपिंग झालं 5 आणि 6 बरोबर. माझा 5 चा नियम काय सांगतो? 1 बाय वर 2 बाय खाली. 1 बाय वर 2 बाय खाली. माझा 6 चा नियम काय सांगतो? 1 बाय वर 1 बाय खाली. पहिली गोष्टी 2 विरुद्ध 3 7 विरुद्ध 8 आणि 9 विरुद्ध 10. दुसरी गोष्ट दुसऱ्या फेरीला प्रारंभ आहे. इथे बाय शब्द लिहायचा नाही. लक्षात ठेवायचं ब्रॅकेट असतं. आणि ही झाली तुमची फायनल लिस्ट. पहिले ग्रुपिंग आणि त्याच्यानंतर ते 3 नियम लक्षात ठेवायचे. 5 असले की वर 1 बाय खाली 2 बाय. 6 असले की वर 1 बाय खाली 1 बाय. 7 असले की फक्त वरच बाय. लगेच दाखवतो. डस्ट गमत बघा. 11च्या ऐवजी खेळाडू आले 12. 12चं ग्रुपिंग कसं होणार आता? 6 टॉप 6 डाऊन वर खाली बरोबर. वर 6 खाली 6. आता बाय कसं येणार? 6 असल्यावर वर खाली वर 1 बाय खाली 1 बाय. वर 1 बाय खाली 1 बाय. 2 विरुद्ध 3 4 विरुद्ध 5 8 विरुद्ध 9 10 विरुद्ध 11. यांची गोष्टी ह्या झाल्या सेमी फायनल सुरू आणि ही झाली फायनल.